अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे पारायण कसं करावं आणि याची आवर्तने कशा पद्धतीने करावे याविषयी माहिती घेणार आहोत। तर ज्यांना श्री गुरुचरित्र हा ग्रंथ पूर्ण वाचायला शक्य नसेल, वेळेअभावी किंवा काही कारणास्तव त्यांना ते पूर्ण गुरुचरित्र वाचायला शक्य होत नसेल, तर त्यांच्यासाठी श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ अतिशय प्रभावी आणि गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केल्याचं जे आपल्याला पुण्यफळ मिळतं तेच सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण केल्याने मिळतं। ह्या ग्रंथाचे आपण पारायण कशा पद्धतीने करू शकतो, कोणी वाचावा, केव्हा वाचावा, कशा पद्धतीने वाचावं, हे सर्व काही या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सप्तशती गुरुचरित्र श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी लोकांच्या इष्टकामना पूर्ण होण्यासाठी असे अनेक प्रकारचे ग्रंथ आणि स्तोत्र लिहिली। त्यातलाच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ आहे। श्री सरस्वती गंगाधर लिखित श्री गुरुचरित्र हा मराठीतील महान ग्रंथ आहे। श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींनी पूर्ण दत्त अवतार श्रीमन नृसिंह सरस्वती महाराज यांच्या चरित्राचे सर्व साधकांना मुक्तपणे वाचन करता यावे यासाठी शके 1825 म्हणजेच इसवी सन 1903 मध्ये कार्तिक महिन्यात श्री गंगा तीरावरील श्री ब्रह्मावर्त येथे लिहून हा ग्रंथ तयार केलेला आहे। श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे पूर्ण वाचन झाल्यावर श्रीमद गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं। सुख, शांती, संपत्ती प्राप्तीसाठी तसंच मनोकामना पूर्ण होण्यासाठी, इच्छापूर्तीसाठी हा सप्तशती ग्रंथ अतिशय प्रभावकारी आहे। तर याचं तुम्ही सप्ताह पद्धतीने देखील पारायण करू शकतात किंवा नित्य तुम्ही एक पूर्ण पारायण केलं तरी देखील चालू शकतं। तर याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया। सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाची अत्यंत मनपूर्वक अशी आपण 10 आवर्तने करायची आहेत। म्हणजेच हे जे ग्रंथ आहे हा ग्रंथ पूर्ण ग्रंथ एकाच वेळी वाचायचा, असे 10 वेळा आपल्याला हा ग्रंथ संपूर्ण वाचायचा आहे। तर ज्यांना शक्य आहे तर त्यांनी एकाच दिवसात तुम्ही याचे 2-3 असे देखील पारायण करू शकतात किंवा म्हणजे तुम्हाला 10 पारायण करायची आहेत तर ती 10 पारायण तुम्हाला शक्य होईल तेवढ्या दिवसात तुम्ही करू शकतात आणि रोज एक पारायण केलं तर असे 10 दिवसात तुमचे 10 पारायण पूर्ण होतील। तर 10 दिवसात हे पारायण पूर्ण करणार असतील तर रोज एक वेळेला हा ग्रंथ संपूर्ण वाचायचा आहे। तर ह्या ग्रंथाच्या पठणासाठी जवळपास आपल्याला 2 ते 2.5 तास लागतात। म्हणजे तुम्ही सलग बसले तर 2 ते 2.5 तास लागतात। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एकाच बैठकीत देखील हा ग्रंथ पूर्ण करू शकतात। दिवसातून पूर्ण एक पारायण देखील तुम्ही करू शकतात। या ग्रंथाच्या पठणासाठी जवळपास 2 ते 2.5 तास लागतात। थोडा वेळ कमी जास्त होऊ शकतो, प्रत्येकाच्या वाचनाच्या गतीवर ते अवलंबून आहे। तर पूर्ण दिवसात तुम्ही एक ग्रंथ वाचन करू शकतात किंवा जर तुम्हाला शक्य नसेल पूर्ण ग्रंथ एकाच बैठकीत वाचायला तर तुम्ही पूर्ण दिवसभरात 2 वेळा बसून देखील हा ग्रंथ पूर्ण करू शकतात। म्हणजे सुरुवातीला सकाळी अर्धे अध्याय वाचायचे आणि राहिलेले अध्याय तुम्ही संध्याकाळी देखील पूर्ण करू शकतात। अशा पद्धतीने जरी एक पारायण पूर्ण केला दिवसभरात तरीही चालू शकतं। म्हणजे असे जर तुम्ही रोजचा नित्य एक ग्रंथ वाचला तर तुमची 10 दिवसामध्ये 10 पारायणं होतील। अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि हे पारायण करताना तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी अशा पद्धतीनेही करू शकतात। आणि तर सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला देवांजवळ दिवा, धूप, दीप नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य तुम्ही खडीसाखरेचा किंवा दुधाचाही नैवेद्य दाखवला तरीही चालू शकतं। देवांना फूल अर्पण करायचं आणि रोज आपली देवपूजा झाल्यानंतर तुम्ही सकाळी वाचू शकतात किंवा संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यावर देखील ह्या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकतात। अशा अगदी साध्या पद्धतीने देखील तुम्ही ह्या ग्रंथाचं पारायण करू शकतात किंवा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पाठ मांडून देखील याची उपासना करू शकतात। म्हणजे या ग्रंथाचं पारायण करू शकतात। जसं आपण गुरुचरित्र पारायण करताना पाठ मांडणी करतो त्या पद्धतीने कलश स्थापना करायची आहे। उजव्या बाजूला
पानावर तांदूळ ठेवायचे, त्यावर गणपती म्हणून सुपारीची पूजा स्थापना करायची आहे आणि गणपती म्हणून आपण ती पूजा करायची आहे सुपारीची. आणि दत्त महाराजांचा किंवा स्वामींचा फोटो असेल तर तो फोटो तुम्ही पाटावर ठेवू शकतात अशा पद्धतीने. आणि गुळ खोबरं आणि साखर, दूध वगैरे असा नैवेद्य, फळ अर्पण करू शकतात, फुलं अर्पण करू शकतात आणि पाटाच्या सभोवती रांगोळी काढू शकतात. आणि पाटाची मांडणी करायची असेल तरीही तुम्ही करू शकतात आणि नाही केली तरीही रोज आपली सकाळी देवपूजा झाल्यानंतर देखील तुम्ही ह्या ग्रंथाचं पारायण करू शकतात. अगदी साधी सरळ सेवा आहे पण अत्यंत प्रभावी आहे, म्हणून तुम्ही नक्कीच याचं पारायण करा आणि याचे अनुभव तुम्ही स्वतः घ्या. पण याचे 10 पारायण तरी कमीत कमी आपल्याला करायचे असतात. तर अशा पद्धतीने करू शकतात. आणि जर तुम्हाला वेळ नसेल, म्हणजे एकाच दिवसात 2 ते 2.5 तास तुम्ही कंटिन्यू एकाच वेळी किंवा दिवसभरातून 2 वेळा पठण करून हे पारायण एकाच दिवशी जर तुम्ही पूर्ण करू शकत नसतील तर सप्ताह पद्धतीनेही तुम्ही याचं पारायण करू शकतात. तर सप्ताह पद्धती म्हणजे 7 दिवसात तुम्हाला या ग्रंथाचे पारायण करायचे आहेत. तर ते कसे करायचे, म्हणजे सप्ताह पद्धतीमध्ये तुम्हाला रोजचे थोडे थोडे अध्याय वाचून ही सेवा, म्हणजे हे पूर्ण पारायण तुमचं पूर्ण होईल. तर तेव्हा तुमचं एकच पारायण पूर्ण होईल. तर ते कशा पद्धतीने करायचं ते पाहूया. सप्ताह पद्धतीचं पारायण करण्यासाठी पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय, दुसऱ्या दिवशी 8 ते 17 अध्याय, तिसऱ्या दिवशी 18 ते 27 अध्याय, चौथ्या दिवशी 28 ते 34 अध्याय, पाचव्या दिवशी 35 ते 37 अध्याय, सहाव्या दिवशी 38 ते 43 अध्याय आणि सातव्या दिवशी 44 ते 51 अध्याय. अशा पद्धतीने रोजचे अध्याय वाचायचे आहेत आणि ह्या पद्धतीने तुमचं एक पारायण पूर्ण होईल. म्हणजे 7 दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होईल. ज्यांच्याकडे वेळ नाही आहे तर ते 7 दिवसात देखील एक पारायण पूर्ण करू शकतात आणि पुन्हा नंतर ते 7 दिवस झाल्यानंतर पुन्हा तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात. पण जर शक्य असेल तर तुम्ही एका दिवसात एक पारायण पूर्ण करा किंवा 3 दिवसात एक पारायण पूर्ण केलं तरीही चालू शकतं. 3 दिवसाचं पारायण करणार असेल तर अध्याय तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्यांची विभागणी करू शकतात. कारण हे अध्याय अतिशय लहान आहेत, अगदी 5 मिनिटं लागतात वाचायला, म्हणून तुम्ही हे रोजही करू शकतात किंवा 3 दिवसात देखील तुम्ही एक पारायण पूर्ण करू शकतात. किंवा जर तुमच्याकडे वेळच नसेल, जॉब वगैरे करत असतील तर 7 दिवसात एक पारायण केलं तरीही चालू शकतं. आणि हे पारायण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सुरू करायचं आहे. तर आणि हे पारायण करायच्या अगोदर संकल्प करायचा आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीचं करत असतील, म्हणजे 10 दिवसात 10 पारायणे किंवा सप्ताह पद्धतीने 7 दिवसात एक पारायण किंवा 3 दिवसात एक पारायण, अशा पद्धतीने जरी करणार असतील तरीही संकल्प करूनच ही सेवा सुरू करायची आहे. म्हणजे संकल्प करायला विसरायचं नाही. हातात गंध, अक्षता, पुष्प घ्यायचं, पाणी घ्यायचं आणि हे पारायण तुम्ही कुठल्या इच्छेसाठी, कुठल्या इच्छापूर्तीसाठी करत आहात, कुठली मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे पारायण करत आहात ते बोलायचं. स्वतःचं नाव बोलायचं, गोत्र बोलायचं आणि कशासाठी हे करत आहात ते बोलायचं आणि किती दिवसात ही पारायण तुम्ही पूर्ण करणार आहात तर हे देखील बोलायचं आणि सरळ हाताने पाणी ताम्हाणात सोडायचं आहे. अशा पद्धतीने संकल्प करून हे पारायण तुम्ही करू शकतात आणि आपली इष्ट मनोकामना पूर्ण होईपर्यंत या ग्रंथाचं पठण करायचं आहे. आणि त्याचबरोबर 10 पारायणे पूर्ण झाल्यानंतर स्त्रियांनी किंवा पुरुषांनी, म्हणजे हे पारायण जर पुरुषांनी केलं असेल तर त्यांनी देखील आणि स्त्रियांनी केलं असेल तर त्यांनी देखील किंवा कुमारिकांनी केलं असेल तर त्यासुद्धा ह्या पद्धतीने सेवा करू शकतात. आणि ज्या वेळेला तुमची 10 पारायणं पूर्ण होतील तर तेव्हा सप्तशती गुरुचरित्र सार हा जो ग्रंथ आहे तर याचं सर्वांना दान करायचं आहे. ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकतात. म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा पोहोचावी हाच त्यामागचा उद्देश आहे. तर ज्यांना हे माहीत नाही आहे तर त्यांना देखील माहीत होईल, म्हणून गुरुचरित्र सार या ग्रंथाचे 10 पारायण झाल्यानंतर तुम्ही इतरांना देखील तुमच्या इच्छेनुसार 11, 21 तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकतात. आणि अगदी 3 जणांना जरी तुम्ही हे पारायण, म्हणजे हा जो ग्रंथ आहे
तो फक्त 3 जणांना जरी दिला तरीही चालू शकतं, पण हे आपण आपल्या इच्छेनुसार करू शकतो. फक्त उद्देश एवढा की जास्तीत जास्त लोकांपर्यंत सप्तशती गुरुचरित्र सार हा जो ग्रंथ आहे तो पोचावा, ही सेवा लोकांना माहिती व्हावी, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. कारण गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तर त्याचं पारायण करणं सर्वांनाच ते शक्य होत नाही. म्हणजे इच्छा असून देखील आपण काही कारणास्तव ते पारायण आपल्याकडून होत नाही. म्हणून ही सेवा अगदी साधी सरळ सोपी अशी सेवा आहे की जेणेकरून सर्वजण हे पारायण करू शकतात. अगदी स्त्रिया, पुरुष आणि कुमारिका स्त्रिया देखील आणि विवाहित, अविवाहित किंवा विधवा स्त्रिया असतील, जो कोणी असेल अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ही सेवा करू शकतात. म्हणून प्रत्येकजण या ग्रंथाचं पारायण करू शकतात. हे मी का एवढं सविस्तर सांगते, कारण काहींच्या मनात शंका असतात आणि मग ते कमेंटमध्ये विचारत असतात. म्हणून हे देखील मी ह्या व्हिडिओमध्येच सांगितलेलं आहे. तर सर्वजण हे पारायण करू शकतात. अगदी साधी सरळ सेवा आहे. यासाठी खूप कडक असे नियम नाही आहेत, पण फक्त मासिक धर्म असेल तर त्यावेळेला स्त्रियांनी ह्या ग्रंथाचं पठण तेवढे 5 ते 6 दिवस या ग्रंथाचं पठण करायचं नाही आहे. आणि नॉनव्हेज खात असतील म्हणजे मांसाहार करत असतील तर मांसाहार खाऊन हे पारायण मुळीच करायचं नाही आहे, हे एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने अगदी साधी सरळ सेवा आहे, पण ह्या सेवेने तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण केल्याचंच पुण्य आपल्याला मिळत असतं. त्याचबरोबर संकट निवारणासाठी आणि तुमच्या सकल मनोरथ पूर्ण होण्यासाठी, इच्छापूर्तीसाठी, इष्ट मनोकामना पूर्ण होण्यासाठी या ग्रंथाचं तुम्ही नित्य पारायण करा किंवा मग कमीत कमी संकल्प करून 10 पारायणं तरी पूर्ण करायची आहे. याचा नक्कीच तुम्हाला रिझल्ट दिसेल, याचा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. तर ही सेवा तुम्ही स्वतः करा, त्याचबरोबर इतरांना देखील ही सेवा सांगा. कारण लहान अध्याय आहेत आणि त्यामुळे सर्वजण हे पारायण करू शकतात. म्हणून जास्तीत जास्त तुम्ही स्वतःही करा आणि इतरांना देखील ही सेवा कशी करायची आहे, या ग्रंथाचं पारायण कसं करावं याविषयी नक्कीच माहिती द्या. श्री गुरुदेव दत्त.